संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. हे तर आपण सर्वांनी ऐकलंच असेल. आपल्यापैकी अनेक जणांच्या दिवसाची सुरुवात ही अंड खाऊन होते. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का कोणतं अंड आपल्या शरीरासाठी चांगलं असतं? पांढरं किंवा तपकिरी रंगाचं? तर या दोन्हीपैकी कोणतं अंड आपण खायला पाहिजे जेणेकरून आपल्याला अजून जास्त प्रोटीन हे भेटतील? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण नेमकं कुठलं अंड खायचं? पांढरं अंड खायचं का गावरान अंड खायचं? खरं म्हणजे गावरान अंड बरेच वेळा आपल्याला उपलब्ध होत देखील नाही. आपण बघूया पांढरा आणि गावरान अंड्यामध्ये काय फरक असतो. पांढरं अंड जे आहे हे बॉयलर कोंबड्यांपासून आपल्याला प्राप्त होतं. बॉयलर कोंबड्यांना अनेक वेळा हार्मोनशी आणि विविध केमिकल्स असणारी औषधं दिल्या जातात आणि त्यामुळे अंड्यांचा आकार देखील जास्त मोठा केला जातो. आपल्याला नेहमी अट्रॅक्शन वजनाचं देखील असतं की मोठं अंड आपल्याला हवं असतं, परंतु त्या अंड्यामध्ये त्या कोंबडीच्या माध्यमातून अनेक केमिकल्स देखील असतात याची आपल्याला कल्पना देखील नसते. त्यामुळे अंड घेताना नेमकं कुठलं घ्यावं, मग ते आकाराने मोठं घ्यावं का छोटं घ्यावं, त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की ते कुठल्या प्रकारचं आपल्या शरीरात जाणं गरजेचं आहे. आपण बघूयात की पांढरं अंड हे बॉयलर कोंबडीचं असल्यामुळे ते बरेच वेळा आकाराने मोठं असतं आणि त्याच्यामध्ये केमिकल्स आणि वेगवेगळे हार्मोन्स जे कोंबडीला दिल्या जातात ते असण्याची जास्त शक्यता असते. त्याचा दूरगामी आणि वाईट परिणाम आपल्या पचन संस्थेवरती वारंवार होतो. त्यामुळे पांढरे अंडी खाल्ल्यामुळे अनेक वेळा पचनाच्या विविध व्याधी अनेक रुग्णांना जाणवतात. त्यामुळे अंड खाल्ल्यानंतर ढेकर येणे, पोट गच्च होणे, खूप वेळपर्यंत भूक न लागणे, किंबहुना अंड डायजेस्टच न होणे, डायरिया होणे अशा व्याधी देखील अनेक रुग्णांच्या असतात. मग रुग्णांनो, अंड खाताना एकदा जर तुम्ही व्हाईट अंड घेतलं तर गावरान अंड खाऊन बघा. दोघांच्या पोषण मूल्यांमध्ये काय फरक आहे तर पांढऱ्यापेक्षा गावरान अंड हे 20% पोषण मूल्यांकाने जास्त आहे. मग अंड घेताना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अंड हे हृदयविकार असू देत, मधुमेह असू देत किंवा अशक्तपणा, खूप जास्त काळ पचनाच्या व्याधी ज्यांना खूप काळ सतवत असतील, ज्यांना गॅसेसच्या व्याधी भरपूर काळ सतवत असतील, अशा सगळ्यांसाठी गुणकारी आहे. रोज एका व्यक्तीसाठी, साधारण 20 नंतरची जर व्यक्ती असेल तर रोज एक अंड त्या व्यक्तीसाठी फायदेशीर आहे. अंड्यामध्ये प्रोटीन्स वगैरे आहेत, यासोबत अतिशय महत्वाचे खनिज देखील, आणि ते खनिज तुम्हाला खूप काळपर्यंत स्टॅमिना टिकून ठेवायला मदत करतात. हे देखील अंड्यामध्ये आहे. याच्यामध्ये जीवनसत्व देखील आहे, जीवनसत्व अ, जे डोळ्यासाठी, स्किनसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे अंड हे तुमच्या डोळ्यांसाठी म्हणजे मुलांच्या वाढीच्या दृष्टीने देखील महत्वाचं आहे. जीवनसत्व B1, B5, B12 हे देखील अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे वाढीच्या विकासाच्या दृष्टीने महिलांसाठी आणि सगळ्याच कुटुंबियांसाठी अंड हे पौष्टिकच आहे. परंतु अंड्याची निवड करताना मात्र गावरान अंड जर तुम्ही घेतलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीरावरती परिणाम करत असतं. जर तुम्हाला दररोज अंड खायचं असेल तर तुम्ही गावरान अंड घेऊनच ते खा, कारण ते आरोग्यासाठी देखील चांगलं आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.